नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या सरकारी माणूस या युट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते डिसेंबर पर्यंतच्या चालू घडामोडींचा भाग 11 पाहणार आहोत. तर मित्रांनो, विद्यार्थी मित्रांच्या मोबाईलवर पोलीस भरतीविषयी काही फ्रॉड मेसेज जात आहेत. अशा कोणत्याही मेसेजला किंवा भूलथापांना मित्रांनो बळी पडू नका. जी काही माहिती असो किंवा हॉल तिकीट्स वगैरे असो, ती सर्व माहिती मित्रांनो शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन चेक करत जावा, कारण आजकाल ही फसवेगिरी खूप चाललेली आहे मित्रांनो. तर आता मैदानी परीक्षेचा मित्रांनो अंतिम टप्पा सुरू झालेला आहे. तसंच एक दिवस लेखी परीक्षेचा सुद्धा अंतिम टप्पा सुरू होईल. त्यामुळे तुमचा प्रामाणिक अभ्यास असाच चालू ठेवा आणि अभ्यासाबरोबरच मित्रांनो प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सुद्धा सराव करत चला, म्हणजे रेसमध्ये आपण नेमके कोठे आहोत हे तुम्हाला कळेल. एका स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याच्या तोंडून मी असं ऐकलं होतं की एमपीएससी करायची नसते तर ती जगायची असते, आणि याचा अर्थ ज्याला कळाला त्याने पोस्ट काढलीच म्हणून समजा. तर मित्रांनो, जर ग्राउंडचा तुमचा सराव व्यवस्थित झालेला नसेल तर तुम्ही लेखी परीक्षेवर भर द्या मित्रांनो, कारण मार्कांचा बॅलन्स तुम्हाला साधलाच पाहिजे. तर पोलीस बनायचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही धडपडतच असाल अशी आशा करतो. आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तो चलिए शुरू करते हैं. तर पहा प्रश्न पहिला. 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार 2022 कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो आशा पारेख. आशा पारेख यांना 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार 2022 प्रदान करण्यात आला. तर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 2. पर्यटन मंत्रालयाकडून सर्वोत्कृष्ट साहसी पर्यटन स्थळ श्रेणीमध्ये प्रथम पारितोषिक कोणत्या राज्याला मिळाले? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो उत्तराखंड. उत्तराखंड या राज्याला पर्यटन मंत्रालयाकडून सर्वोत्कृष्ट साहसी पर्यटन स्थळ या श्रेणीमध्ये प्रथम पारितोषिक मिळाले. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 3. इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनल्या? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो जॉर्जिया मेलोनी. जॉर्जिया मेलोनी या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 4. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो 2020चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा उषा मंगेशकर यांना प्रदान करण्यात आला व 2021चा पुरस्कार ज्येष्ठ बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना प्रदान करण्यात आला. ही माहिती लक्षात ठेवा मित्रांनो. तर आता पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 5. सौदी अरेबियाचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो मोहम्मद बिन सलमान. मोहम्मद बिन सलमान यांची सौदी अरेबियाचे पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 6. भारताचे नवे महान्यायवादी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो मुकुल रोहतगी. मुकुल रोहतगी यांची भारताचे नवे महान्यायवादी म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 7. आयुष्यमान उत्कृष्ट पुरस्कार 2022 कोणत्या राज्याला मिळाला? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश या राज्याला आयुष्यमान उत्कृष्ट पुरस्कार 2022 मिळाला. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 8. गर्भधारणेच्या किती आठवड्यापर्यंत सुरक्षित व कायदेशीर गर्भपात करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने दिला? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो 24 आठवडेपर्यंत. गर्भधारणेच्या 24 आठवडेपर्यंत सुरक्षित व कायदेशीर गर्भपात करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने दिला. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 9. तिसरी वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या 2 मार्गांवर धावेल? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो गांधीनगर ते मुंबई. गांधीनगर ते मुंबई या 2 मार्गांवर तिसरी वंदे भारत एक्सप्रेस धावेल. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 10. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी किती टक्के महागाई भत्ता वाढवण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो 4%. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 4% महागाई भत्ता वाढवण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 11. 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट कोणता ठरला? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो सुमी. सुमी हा चित्रपट 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट ठरला. तर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 12. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो 40व्या. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये भारत 40व्या क्रमांकावर आहे. तर एक पॉईंट इथे लक्षात घ्या मित्रांनो, या इंडेक्स मध्ये प्रथम क्रमांकावर स्वित्झर्लंड हा देश आहे. तर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 13.
देशातील 5G सेवांचे अधिकृतपणे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कधी करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो 1 ऑक्टोबर 2022. 1 ऑक्टोबर 2022 रोजी देशातील 5G सेवांचे अधिकृतपणे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. तर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्र माहिती व जनसंपर्क महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो जयश्री भोज. जयश्री भोज यांची महाराष्ट्र माहिती व जनसंपर्क महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 15. स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2022 मध्ये महाराष्ट्र राज्याला एकूण किती पुरस्कार मिळाले? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो 23 पुरस्कार. स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2022 मध्ये महाराष्ट्र राज्याला एकूण 23 पुरस्कार मिळाले. तर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 16. 2022 चे औषध किंवा शरीर विज्ञानातील नोबेल पारितोषिक कोणाला प्रदान करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो स्वीडिश अनुवंशशास्त्रज्ञ स्वंते पाबो. स्वंते पाबो यांना 2022 चे औषध किंवा शरीर विज्ञानातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 17. जागतिक आदिवासी दिवस 2022 कधी साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो 3 ऑक्टोबर. 3 ऑक्टोबर रोजी जागतिक आदिवासी दिवस 2022 साजरा करण्यात आला. तर एक पॉइंट लक्षात घ्या मित्रांनो की ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा दिन साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 18. भारताचा 68वा राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह कधी साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो 2 ते 8 ऑक्टोबर 2022. 2 ते 8 ऑक्टोबर 2022 दरम्यान भारताचा 68वा राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. तर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 19. गरिबांसाठी आसरा पेन्शन योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो तेलंगणा. तेलंगणा राज्य सरकारने गरिबांसाठी आसरा पेन्शन योजना सुरू केली. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 20. भारतातील पहिली संपूर्ण डिजिटल साक्षर पंचायत कोणती ठरली? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पुल्लमपारा. पुल्लमपारा ही पंचायत भारतातील पहिली संपूर्ण डिजिटल साक्षर पंचायत ठरली. तर पुल्लमपारा हे ठिकाण मित्रांनो केरळ या राज्यामध्ये आहे, हे इथे लक्षात ठेवा. तर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 21. भारताचे उपनिवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो अजय भादू. अजय भादू यांची भारताचे उपनिवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 22. भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2022 कोणाला प्रदान करण्यात आले? तर मित्रांनो हे नोबेल पारितोषिक एकूण 3 जणांना प्रदान करण्यात आलेले आहे. त्यातील प्रथम व्यक्ती म्हणजे एलेन एक्सपेक्ट, ही फ्रान्सची राहणारी आहे मित्रांनो. तर दुसरी व्यक्ती जॉन एफ क्लोजर, ही USA ची राहणारी आहे मित्रांनो. आणि तिसरी व्यक्ती ॲटॉन झेलिंगर, ही ऑस्ट्रियाची राहणारी आहे, हे इथे लक्षात ठेवा मित्रांनो. तर आता पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 23. फिबा महिला बास्केटबॉल विश्वचषक स्पर्धा 2022 कोणी जिंकली? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो अमेरिका. अमेरिका या देशाने फिबा महिला बास्केटबॉल विश्वचषक स्पर्धा 2022 जिंकली. तर अमेरिका या देशाने मित्रांनो चीन या देशाचा पराभव केलेला आहे, हे इथे लक्षात ठेवा. तर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 24. जागतिक अंतराळ सप्ताह कधी साजरा करण्यात येतो? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो 4 ते 10 ऑक्टोबर. 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान जागतिक अंतराळ सप्ताह साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 25. रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2022 कोणाला प्रदान करण्यात आले? तर हे नोबेल पारितोषिक मित्रांनो टोटल 3 जणांना प्रदान करण्यात आलेले आहे. त्यातील पहिली व्यक्ती म्हणजे कॅरोलिन बर्टोझी, दुसरी व्यक्ती म्हणजे मॉर्टन मेल्डन आणि तिसरी व्यक्ती बेरी शार्पलेस. या तिघांना रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2022 प्रदान करण्यात आला. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 26. भारतातील पहिली हरित तंत्रज्ञान उष्मायन सुविधा कुठे सुरू करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो श्रीनगर. श्रीनगर येथे भारतातील पहिली हरित तंत्रज्ञान उष्मायन सुविधा सुरू करण्यात आली. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 27. साहित्याचा नोबेल पारितोषिक 2022 कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो फ्रेंच लेखिका एनी एर्नॉक्स. एनी एर्नॉक्स यांना साहित्याचा नोबेल पारितोषिक 2022 प्रदान करण्यात आला. तर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 28. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची 5वी सभा कोठे होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो नवी दिल्ली. नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची 5वी सभा होणार आहे.
पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 29. भारतीय हवाई दलाने आपला स्थापना दिवस कधी साजरा केला? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो 8 ऑक्टोबर. 8 ऑक्टोबर रोजी भारतीय हवाई दलाने आपला स्थापना दिवस साजरा केला. तर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 30. अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2022 कोणाला प्रदान करण्यात आले? तर हे नोबेल पारितोषिक मित्रांनो 3 व्यक्तींना प्रदान करण्यात आलेले आहे. त्यातील प्रथम व्यक्ती म्हणजे बेन एस बर्नानके, द्वितीय व्यक्ती डग्लस डब्ल्यू डायमंड व तृतीय व्यक्ती हे फिलिप एच डायबग्विन हे आहे. तर अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2022 या 3 व्यक्तींना प्रदान करण्यात आलेले आहे. या माहित्या खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो, तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवू शकता किंवा नोट डाऊन करून ठेवू शकता. तर आता पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 31. भारतीय परराष्ट्र सेवा दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो 9 ऑक्टोबर. भारतीय परराष्ट्र सेवा दिवस हा 9 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो. तर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 32. देशातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे गाव कोणते ठरले? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो मोढेरा. मोढेरा हे गाव देशातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे गाव ठरले. तर मोढेरा हे गाव गुजरात राज्यामध्ये आहे, हे इथे लक्षात ठेवा मित्रांनो. तर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 33. कोणते राज्य हे बालविवाहाच्या बाबतीत सर्वात वाईट राज्यांच्या यादीत अव्वल स्थानी आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो झारखंड व पश्चिम बंगाल. झारखंड व पश्चिम बंगाल ही 2 राज्ये बालविवाहाच्या बाबतीत सर्वात वाईट राज्यांच्या यादीत अव्वल स्थानी आहेत. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 34. अंतराळात चित्रपट करणारा पहिला अभिनेता कोण ठरला? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो टॉम क्रूज. टॉम क्रूज हा अंतराळात चित्रपट करणारा पहिला अभिनेता ठरला. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 35. चौथी वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या 2 ठिकाणांवर धावेल? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो अंबा अंदोरा ते नवी दिल्ली. अंबा अंदोरा ते नवी दिल्ली ह्या 2 ठिकाणांमध्ये चौथी वंदे भारत एक्सप्रेस धावेल. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 36. 36व्या राष्ट्रीय खेळ 2022 मध्ये महाराष्ट्राने एकूण किती सुवर्ण पदके मिळवली? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो 39. 36व्या राष्ट्रीय खेळ 2022 मध्ये महाराष्ट्राने एकूण 39 सुवर्ण पदके मिळवली. तर 2 पॉईंट लक्षात घेण्यासारखे आहेत मित्रांनो. तर महाराष्ट्राने 38 रौप्य पदके तसेच 63 कांस्य पदके देखील मिळवलेली आहेत, हे ते लक्षात ठेवा मित्रांनो. ही माहिती महत्त्वाची, तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता. तर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 37. आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन कधी साजरा करण्यात येतो? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो 15 ऑक्टोबर. 15 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 38. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा लागू झाल्यापासून भारतातील लोकसंख्येचे दरडोई उत्पन्न किती टक्क्यांनी वाढले? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो 33.4%. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा लागू झाल्यापासून भारतातील लोकसंख्येचे दरडोई उत्पन्न हे 33.4%नी वाढले. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 39. भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याची 41वी आवृत्ती कोठे संपन्न झाली? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो नवी दिल्ली. नवी दिल्ली येथे भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याची 41वी आवृत्ती पार पडली. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 40. 17वी G20 शिखर परिषद कोठे सुरू झाली? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो बाली. बाली येथे 17वी G20 शिखर परिषद सुरू झाली. तर बाली हे ठिकाण इंडोनेशिया येथे आहे, हे इथे लक्षात ठेवा मित्रांनो. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 41. सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार 2022 कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो स्पॅनिश चित्रपट दिग्दर्शक तसेच लेखक कार्लोस सौरा. कार्लोस सौरा यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार 2022 प्रदान करण्यात आला. तर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 42. अलीकडील ताज्या आकडेवारीनुसार पोलाद उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो दुसरा. अलीकडील ताज्या आकडेवारीनुसार पोलाद उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 43. केम्ब्रिज डिक्शनरीने कोणत्या शब्दाला वर्ल्ड ऑफ द इयर 2022 घोषित केले? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो होमर. होमर या शब्दाला केम्ब्रिज डिक्शनरीने वर्ल्ड ऑफ द इयर घोषित केले. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 44. भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो अरुण गोयल. अरुण गोयल यांची भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 45.
राष्ट्रीय पत्रकार दिन कधी साजरा करण्यात येतो? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो 16 नोव्हेंबर. 16 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा करण्यात येतो. तर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 46. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2022 अहवालानुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो 61व्या. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2022च्या अहवालानुसार भारत 61व्या क्रमांकावर आहे. तर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 47. फिफा फुटबॉल विश्वचषक 2022 स्पर्धा कोठे पार पडल्या? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो कतार. कतार येथे फिफा फुटबॉल विश्वचषक 2022 स्पर्धा पार पडल्या. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 48. कोणता देश भारताचा 2022-23 वर्षात सर्वात मोठा खत पुरवठादार देश बनला? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो रशिया. रशिया हा देश भारताचा 2022-23 वर्षात सर्वात मोठा खत पुरवठादारक देश बनला. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 49. महाराष्ट्र राज्य पोलीस दलाची स्थापना कधी करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो 2 जानेवारी 1961. 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र राज्य पोलीस दलाची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 50. राष्ट्रीय शिक्षक दिन कधी साजरा करण्यात येतो? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो 11 नोव्हेंबर. 11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण महत्त्वाचे 50 चालू घडामोडींचे प्रश्न पाहिलेले आहेत. तर पुढच्या भागामध्ये म्हणजे या चालू घडामोडी सिरीजच्या शेवटच्या 12व्या भागामध्ये आपण राहिलेले सर्व प्रश्न पाहणार आहोत. आणि पुढच्या भागामध्ये जानेवारी ते डिसेंबर पर्यंतच्या चालू घडामोडींच्या या सिरीजचा भाग संपून जाईल मित्रांनो. आणि त्याच्यानंतर आपण मित्रांनो पोलीस भरतीचे संभाव्य प्रश्नसंच पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही अजूनही जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केली की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल. तर मित्रांनो कोणत्याही फसव्या मेसेजेसला आणि भूलथापांना बळी पडू नका. तुमचा अभ्यास तसाच चालू ठेवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आपण उद्या भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.